हॅलो एव्हरीवन, मी मोना धकाते मेकओव्हर आणि आज मी चालली पुन्हा राज रॉयल सेलिब्रेशनला, कारण की वैष्णवीचा आज वेडिंग लुक आहे. तर त्यासाठी मी तिथे आलेली आहे आणि आज तिच्या आणि तिचा बहिणींचा मेकअपसुद्धा होता. तर मी सगळ्यात आधी वैष्णवीचा मेकअप केला, कारण की तिला फोटोशूट करायचं होतं, त्यामुळे तिचा मेकअप करून दिला. त्यानंतर ती हेअरस्टाईल करायला बसली आणि मी तिच्या मम्मीचा तिच्या बहिणीचा मेकअप केला आणि त्यानंतर तिची आणखी पुन्हा एक सिस्टर होती, त्यांचासुद्धा मेकअप केला. या टीचर होत्या. तर या सगळ्यांचा मेकअप झाल्यानंतर तुम्ही सगळ्यांचा फायनल लुक बघू शकता. स्पेशली मी तिचा बहिणीचा व्हिडिओ घेतलेला आहे. ती माझी व्लॉगची खूप मोठी फॅन आहे. थँक्यू फॉर दॅट. आणि त्यानंतर तिची एक फ्रेंड आली होती गुजरातवरून, तर तिचासुद्धा मी मेकअप केलेला. तिला खूप आवडलेला तो लुक. तिने मला फोटोजसुद्धा पाठवले आहे, मी ते तुम्हाला शेअर करणार लवकरच. आणि तिचे रिव्ह्यूसुद्धा तुम्ही बघणार. खूप छान रिव्ह्यू तिने मला दिलेला आहे. त्यानंतर वैष्णवीचा सेकंड लुकसुद्धा होता. एक महाराष्ट्रीयन पद्धतीने वेडिंग होती आणि सेकंड तिची गुजराती पद्धतीने. तर त्यासाठी आम्ही तिचा सेकंड लुक करून दिलेला आहे आणि आता तिचा फायनल लुक झालेला आहे. यानंतर आम्ही आमच्या नेक्स्ट ब्राईडसाठी निघणार आहे. तर आमची नेक्स्ट ब्राईड होती जरी पटक्याला आणि तिचा आफ्टरनूनला एंगेजमेंट होता. तर त्यासाठी आम्ही पोहोचलो. ही आहे कंचन, हिचा आज एंगेजमेंट आहे. तर हिचा मी मेकअप करून दिलेला आहे आणि हिचा हा फर्स्ट लुक आहे साडीवरचा. त्यानंतर काही वेळाने हिचा सेकंड लुक असणार आहे. तर हा तिचा फर्स्ट लुकचा फायनल लुक तुम्ही बघू शकता. किती छान आणि नॅचरल मेकअप आलेला आहे. हिला जास्त हेवी मेकअप नको होता आणि ओपन हेअरस्टाईल. तर आणि मी हिला हा मेकअप करून दिलेला. त्यानंतर च्या सेकंड लुकला काहीसा वेळ होता, तोपर्यंत आम्ही थांबलो. तर काही वेळाने ती आपल्या फर्स्ट लुकचा जे पण विधी आहे ते करून आली. हा सेकंड लुकचा आम्ही तिचा टचअप केला. तिचा लेहंगा खूप सुंदर होता आणि सेकंड लुकनंतर तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे. चला मग तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.